आल्या गेल्यांची, घरच्यांची, पाहुण्यांची, रावळ्यांची, झाडापेडाची, भूताखेतांची, ज्याची कोणाची नजर माझ्या पोरीला लागली असेल ना, त्याची नजर फुटून जाऊ दे. थू थू थू. अहो काकी, उद्या लग्न तर ह्याच आहे, मग तुम्ही हिची का नजर काढताय? अरे घरात कुठचाही कार्यक्रम असला ना तरी पहिली नजर मुलीला लागते, मुलाला लागत नाही. बरोबर, काल्याची त्यात थोडी नजर लागते. नमस्कार मित्रांनो, मी दिग्दर्शक मृगराज भाबल आणि देवगड एंटरटेनमेंट प्रस्तुत शुभ लग्न सावधान ही वेब सिरीज तुम्ही बघितली आणि खूप प्रेमही दिलं आणि त्याबद्दल आम्ही आमच्या टीम कडून तुमचे आभार आम्ही व्यक्त करतो. आणि खास अपडेट तुमच्यासाठी ही आहे की आम्हाला भरपूर कमेंट आल्या की एपिसोड छोटा आहे, एपिसोड कमी मिनिटाचा आहे, बघायला गेल्या गेल्या संपतो. तुम्ही सिरियल टाईप मध्ये एपिसोड मोठे 22-25 मिनिटापर्यंत बनवा. मित्रांनो, ह्या गोष्टीसाठी एक बजेट लागतं आणि ते लाखोंचं बजेट जातं. अर्थात आम्ही या वेब सिरीज मध्ये ही लाखोंची उलाढाल केली आहे, परंतु जे आधीपासून जे बजेट होतं त्या बजेटनुसार आम्ही व्यवस्थित जे मिनिटाचं एक एपिसोड करायला पाहिजे तो आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला. आताची मंडळी 3 मिनिटाचा व्हिडिओ बघायलाही कारकूर करतात, बघायचा नसतो. 30 सेकंदामध्ये त्यांना भरपूर काही नॉलेज वगैरे पाहिजे असतं, म्हणून कमीत कमी 10 ते 13 मिनिटापर्यंत हार्डली व्हिडिओ असावा आणि त्यातून आपल्या कोकणवासियांसाठी जास्त चांगला मेसेज कोणता देता येईल ह्या गोष्टीवर आम्ही जास्त फोकस केला. म्हणून सिरियल प्रमाणे एकाच घरात बऱ्याच गोष्टी होत आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण जो मेन मुद्दा आहे तो आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, म्हणून आम्ही एपिसोड 10 ते 13 मिनिटापर्यंत केला. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आम्ही बनवतोय याच्यासाठी की आम्ही शूट कसं केलं, शूट कुठे केलं, किती खर्च आला आणि कोणी मदत केली आम्हाला आणि कोणत्या गावी केलं आणि कोकणातच आम्ही का शूट केलं याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. शुभ लग्न सावधान. तर मित्रांनो, कोकणातल्या वय उलटून गेलेल्या मुलांची जी सत्य परिस्थिती आहे ती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला या वेब सिरीज शुभ लग्न सावधान. शुभ लग्न सावधान, सावधान म्हणजे सावध व्हा हा मेसेज आम्हाला त्याच्यातून द्यायचा होता, म्हणून आम्ही ते शुभ लग्न सावधान हे टायटल बनवलं, टायटल दिलं. सूरज हे कॅरेक्टर असं आहे की जे कोकणातले वय उलटून गेलेले 30, 32, 33 पार केलेले, ज्याची लग्न होत नाही, तर का होत नाही त्याची कारणं आम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि परमनंट जॉब नाही, हवा तसा पगार नाही. आजकालच्या मुलींनाच 35, 40, 50, 60, 70 हजार पगार आहे, तर त्यांच्या अपेक्षा आहेत की मुलांचा पगार 1 लाख 1.5 लाखाच्या पार पाहिजे. तर मुलांनी करायचं काय, ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही ही वेब सिरीज बनवली. देवगड एंटरटेनमेंट ही गोष्ट देवगड एंटरटेनमेंटने निर्माण केली आणि आपले लेखक प्रमोद कोयटे यांनी ही लिहिली. मी दिग्दर्शक मृगराज भाबल, माझे मित्र सचिन पार्टे सहदिग्दर्शन केले त्यांनी, आणि आम्ही एक टीम म्हणून, टेक्निकल टीम म्हणून याच्यात एक कोकणात सुंदर मेसेज जावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलाय. आणि ही वेब सिरीज आम्ही आनंदवाडीमध्ये, कोकणात देवगडमध्ये आनंदवाडी गावी आम्ही शूट केली आणि ते गाव एकदम असं सुंदर आहे आणि इथली लोक पण तशी सुंदर आहेत, चांगली आहेत, मन मिळव आहेत आणि त्यांनी आम्हाला भरपूर हेल्प केली. म्हणजे पहिल्या एपिसोड मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर जे गाणं आम्ही सुरुवातीला टाकलंय, हे गाणं बघा तुम्ही. हळदीला नाचूया, नाचून हळद गाजूया, हळदीला नाचूया, नाचून हळद गाजूया. अरे पोर बी आली या रंगात, डीजे बी झालाय भंगार. पोर बी आली या रंगात, डीजे बी झालाय भंगार. ढोल ताशे वाजवूया, ढोल ताशे वाजवूया, वाजवूया हळद गाजूया, हळदीला नाचूया.
बसून हळद गाजवूया हळदीला. हे गाणं आहे ते आम्ही खरोखरची तयारी तेव्हा करत होते. म्हणजे गावची मंडळी आली, आम्ही होतो सोबत, सर्वांनी हातभार लावला मंडप बांधायला. अक्षरशः म्हणजे आम्ही ज्या घरात शूट करत होतो त्या घरातले गणपतीचं छत आम्ही बाहेर बांधलं अंगणात आणि तो मंडप तयार केला. ते लग्नाचा मंडप बांधण्यासाठी 1 दिवस जो लागतो तो आम्हाला लागला नाही. आम्ही अवघ्या 1 तासाच्या आत मंडप बांधला. केळी तोडून आणली, ती पण शेजाऱ्यांनी केळी दिली आम्हाला तिकडेच आनंदवाडीमध्येच. आणि तोरण पडदे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिकडच्या मंडळींनीच आनंदवाडीच्या मंडळींनीच उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे आमचा तो एक खर्च तिथे आमचा वाचला. ह्या वेब सिरीजचा स्टार्टिंगचा सीन आहे जो नजर काढण्याचा आहे. त्याचा तो बेसिकली गावच्या ठिकाणी चालतोच, मुलीला नजर लागू नये किंवा मुलाला पण लागू नये. पण याच्यात आम्ही दाखवलं की मुलीवर फोकस करायचा होता सुरुवातीला. स्टार्टिंगचा जो सीन आहे त्याच्यासाठी म्हणून आम्ही मुलीची नजर काढते तो सीन आम्ही क्रिएट केला. हा स्क्रिप्ट मध्ये नव्हता, ऑन दी स्पॉट आम्ही तिकडे तयार केलाय. आणि त्याच्यानंतर सगळे तयारी करतात आणि मित्र येतात. वैशाली तयारी करते, लग्नाला जाण्यासाठी साडी घातली आणि तिच्या मैत्रिणी आहेत. घाई येते ग, आमच्या आईला पण ना खूप घाई असते. अगं तिच्या मुलाचं लग्न आहे आणि तू करवलीयस. हो ना, नाहीतर नवरा मंडपात पोचलेला असायचा आणि अजून करवलीचीच तयारी झाली नाही, असं व्हायला नको. असू देत ग वैशाली, तसं ह्या वर्षीच्या भावाचं लग्न आहे आणि पुढच्या वर्षी तुझं. बस ग, तुमचं मैत्रिणी सुद्धा आपल्याला आनंदवाडी मधूनच मिळाल्या आहेत. मित्रांनो, तिकडे कोणीही ऍक्टर नाही, तरीही त्या मंडळींनी जे काम केले नाही वेब सिरीज मध्ये हे उत्तम आहे. म्हणजे एखाद्या ऍक्टरला सुद्धा लाजवतील असं काम केलंय आनंदवाडी मधल्या कलाकारांनी. एखाद्या घरात आनंदी वातावरण आहे, लग्नाचा माहोल आहे आणि सगळे मंडळी वगैरे आहेत आणि अचानक बॉम्ब पडतो की लग्न होणार नाही, फोन येतो समोरून, नवरीकडून फोन येतो लग्न होणार नाही म्हणून. त्या घरावर त्यापेक्षा त्या जो नवरा मुलगा आहे जो लग्नाला बाहेर पडतोय त्याच्यावर किती प्रेशर येत असेल, किती त्याला वेदना होत असतील त्याच्या मनाला आणि तो किती डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो. अर्थात या वेब सिरीज मध्येही तसंच आहे की त्याला म्हणजे त्याला सहन ते होत नाही आणि तो दुसऱ्या एपिसोड मध्ये जातो जीव द्यायला वगैरे. ते आपण दुसऱ्या एपिसोडच्या विश्लेषण मध्ये आपण बघूच. सांगायचं तात्पर्य एवढंच की अशा गोष्टी होऊ नयेत. ह्या गोष्टी खूप वेदना देतात आणि त्या गोष्टी आम्हाला शूट करायच्या होत्या. आता आमच्या बरोबर तर हा प्रसंग झाला नाही ना कोणाबरोबर हो, पण त्या गोष्टी कशा घडतील या पद्धतीने आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केला. हॅलो, तुम्ही फसवणूक केली आमची. काय? हे लग्न मोडलं, अहो पण खोटेपणा केलाय तुम्ही. अहो माझं ऐकून तरी घ्या. छोट्या माणसाला मला माझी बहीण नाही द्यायची. अहो इकडे लग्नाची तयारी झाली, असं करू नका. हे लग्न होणार नाही म्हणजे नाही. अहो ऐका तरी. मी सांगितलं ना, तुम्ही हॉलवर येऊ नका. साऊंड बंद कर. ह्या पहिल्या भागात सूरज म्हणजे जो आपल्याला निखिल सकपाळ आहे, रील स्टार निखिल सकपाळ. ऍक्च्युली आम्ही त्याला रील स्टार म्हणत नाही, आम्ही त्याला ऍक्टर म्हणून संबोधतो. कारण तो ऍक्टिंगच तशी एकदम उत्तम करतो आणि देवगड एंटरटेनमेंट कोकणातल्या सर्व रील स्टार म्हणत नाही, त्यांना कलाकारच म्हणून देवगड एंटरटेनमेंट संबोधतं. तर हा कलाकार जो निखिल सकपाळ आहे त्याने उत्तम ऍक्टिंग केली आहे. म्हणजे आणि तो जो फोन होता ना, त्याला जो सूरजला फोन येतो मुलीच्या भावाचा, तर तो फोन आता आमचा चालू फोन तर आम्ही फेकू शकत नाही आणि आपल्याकडे डमी फोन आणून ते तेवढा वेळ पण नव्हता आणि तेवढं बजेट पण नाही, तर कोणता आणणार. तर मग तिथल्याच आम्ही जिथे राहत होतो तिथल्या मुनगेकर काकींनी तो फोन दिला आणि तो आम्ही अक्षरशः आपटलाय खाली
आणि तुम्हाला माहिती आहे एक वन टेक मध्ये ते होत नाही. तो 2-3 वेळा खाली टाकावा लागला, पडला. पण तो त्यांचा ऑप्शन वाला फोन होता की तो त्यांना पाहिजे होता असं नाही, त्यांनी दुसरा फोन ते वापरत होते. पण तो आम्ही वापरला, पण त्याला काही झालं नाही कारण तो जुना फोन होता आणि तो आम्ही मग त्यांना दिला. व्यवस्थित होता तो फोन. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतोय, एपिसोड जसा बघू तसं आपण एक एक विश्लेषण करत जाऊया. सुरुवातीला देवगड आनंदवाडीचं नाव आहे सुरुवातीला, आणि ऍक्च्युली त्यांनी हेल्प केली, भरपूर गावात शूट केलंय आपण त्याच्यामुळे. आणि तिथली ग्रामदैवत तिथली तिरबादेवी पण आहे, आणि वाडीचं ग्रामदैवत विठ्ठल रखुमाई आहे. त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला स्क्रिप्टचं पूजन पण आम्ही तिकडेच मंदिरामध्ये केलं, आणि नंतर मग गणपती रोल आम्ही ज्या घरात शूट करत होतो तिथे गणपती रोल केला. फुटेज दाखवतो मी तुम्हाला, बाजूला तुम्हाला दिसेलच. देवगड एंटरटेनमेंट प्रस्तुत शुभलग्न सावधान, आणि हे स्पॉन्सर आहेत आपले, ज्याने आपल्याला मदत केली. कोकण वधूवर ॲप या संस्थेनेही आम्हाला पार्टनर म्हणून साथ दिली आहे. तुम्ही एपिसोडमध्ये बघाल तर खूप छान त्यांनी आपल्याला सहकार्य केलंय. पुढे बघूया. ना केतांची ज्याची कोणाची नजर काढते आल्या आई आपल्या गेल्यांची, मुलीची, घरच्यांची, पाहुण्यांची, कारण रावळ्यांची, लग्नाचा सीझन आहे, त्यांच्या घरात लग्नाचा माहोल आहे, आणि लोकांची ये जा झाल्या असल्यामुळे मुलीला नजर लागते. स्वाभाविक आहे, आपल्या कोकणात या गोष्टी मानतात. त्याच्यामुळे इथूनच सुरुवात होऊ दे असं आम्हाला वाटलं. अहो काकी, उद्या लग्न तर ह्याच आहे, मग तुम्ही हिची का नजर काढताय? अरे, घरात कुठचाही कार्यक्रम असला ना तरी पहिली नजर मुलीला लागते, मुलाला लागत नाही. बरोबर, काल्याची त्यात थोडी नजर लागते. म्हणजे हा जो एपिसोड तुम्ही बघताय तो आम्ही पहिल्या दिवशी शूट केलेला नाही. हा एपिसोड आम्ही शेवटच्या म्हणजे आमच्या शेड्यूल प्रमाणे 5व्या दिवशी शूट केलाय. तो तुम्हाला पहिल्या एपिसोडला बघायला मिळाला. ऍक्च्युली ऑन फ्लोअर म्हणजे शूटिंगला जाताना आम्हाला प्लॅनिंग करून जायला लागतं, पेपर वर्क करावं लागतं, त्याला प्री प्रोडक्शन बोलतात, आणि ते आम्ही केलं प्रॉपर. त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ या गोष्टीनुसार जे तुम्हाला दिसतंय ते ऍक्च्युली आम्ही वेगळ्या टायमिंगवर वेगळ्या दिवशी शूट केलंय. ते नंतर मग आम्ही एडिटिंगमध्ये मॅच करतो, आणि मग ते तुम्हाला एका दिवसाप्रमाणे व्यवस्थित बघायला मिळतं. केळी तोडतायत गाणं चालू आहे. हे गाण्याची ट्यून एकदा येवा तरी जी वेब सिरीज आम्ही आधी केली होती त्याची ट्यून घेतली आहे. इथे आमचा बराचसा खर्च वाचला गाण्याचा. शशिकांत कांबळी आपले संगीतकार आहेत, जे कणकवलीचे आहेत, उत्तम संगीत करतात, आणि त्यांनीच हे संगीत केलं होतं. शुभलग्न सावधान यासाठी आम्ही ते वापरलं, पण ऍक्च्युली हे संगीत आपलं एकदा येवा तरी ह्या वेब सिरीज मधलं आहे. ते आम्ही इथे वापरून आम्ही खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न केला. मी दिग्दर्शक आहे तरी पण आम्हाला ते करावं लागतं. मंडप बांधत होतो, केळी तोडून आणत होतो, सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी आम्ही गाण्यामध्ये टाकल्या. आपले सहदिग्दर्शक सचिन पार्टे सर हे लाइटिंगचं इलेक्ट्रिकचं काम मस्त करतात. त्यांच्याकडे स्वतःच्या लाइटिंगचा त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे. तोरण वगैरे त्यांनी आणलं होतं, आणि तोरण जे कमी पडलं आम्हाला ते मग आम्ही गावातून त्यांनी मदत केली, आनंदवाडीतल्या मित्रमंडळी. निखिल सकपाळ हा कलाकार आहे, आणि आम्ही त्याच्याबरोबर काम केलंय शिमगा या शॉर्ट फिल्म मध्ये. तुम्हाला वरती आय बटन मध्ये देतो, ती लिंक तुम्ही चेक करा. शिमगा शॉर्ट फिल्म बघा, जी व्हायरल झाली आहे. 7-7.5 लाख व्ह्यूज आहेत त्याच्यावर. प्रमोद कोयंडे आम्हाला ऑप्शन नसतो. जेव्हा आम्हाला कंटिन्यू 5-6 दिवस शूट करायचं असतं, तर ते कलाकारांमध्ये तेवढा स्टॅमिना पण पाहिजे असतो की ते सकाळी 6 वाजता उठून 7 वाजता रोल टेक सुरू झाल्यापासून अगदी 11 वाजेपर्यंत कंटिन्यू ते आपल्यासोबत राहिले पाहिजेत. कलाकारांचा स्टॅमिना लागतो, त्यासाठी आम्ही निरखून पारखून कलाकार घेतो, जे आमच्या माहितीत आहेत आणि जे आम्हाला वाटतात ऑडिशन घेऊन जे व्यवस्थित आपल्याबरोबर राहतील, त्यांचं नेचर कसं आहे तेही बघून आम्ही हे करत असतो, एपिसोड शूट करत असतो, वेबसिरीज शूट करत असतो. कारण कसं आहे, त्या ठिकाणी आपल्याला लाईट जात असते, लोकांचं वेळ जात असतो, लोकेशन असतं, ते वेळेपुरतं घेतलेलं असतं लोकेशन, आणि
ते वेळेत व्हायला पाहिजे, तर त्याचा मूड राहतो. सर्व कलाकारांची टीम असते, 20-25 लोकांची टीम, तर सर्वांचा तो मूड पण सांभाळावा लागतो. आणि निखिल सकपाळ, प्रमोद कोयंडे, अंजुषा पिल्लई यांची आम्ही रील बघितली होती आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला. आणि वैष्णवी लाड ही सुद्धा रील बनवते, तर तिलाही आम्ही कॉन्टॅक्ट केला. तिने उत्तम प्रतिसाद दिला आणि ती पण तयार झाली. मित्रांनो, मला सांगायचं हे आहे की एपिसोडमध्ये जे बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे, त्याचं लग्न मोडल्यानंतरचं जे सॅड बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे, ते एक मंगलाष्टक आहे. आणि आतापर्यंत आपण मंगलाष्टक पॉझिटिव्ह ऐकलं होतं, पण आम्हाला ते सॅड मध्ये पाहिजे होतं. तर आम्ही त्याच्यासाठी आपले सुनील जाधव बुवा आहे, त्यांची मुलगी भैरवी जाधव गायिका आहे फेमस, आम्ही रिक्वेस्ट केली सरांना की भैरवी गाईल का. मी सांगितल्यानंतर 1-2 तासातच त्यांनी भैरवीच्या आवाजातला मंगलाष्टक पाठवलं आणि ते काही करेक्शन वगैरे करून आम्ही नंतर ते फायनल केलं. आणि जे तुम्ही बॅकग्राऊंडला म्युझिक ऐकताय, जे मंगलाष्टक आहे ते सॅड मध्ये आहे, शिवरंजनी राग मध्ये आहे ते, आणि ते भैरवी जाधव हिच्या आवाजात आहे. त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच म्हणजे मुंबईमधून पण साथ मिळाली, गावामधून पण साथ मिळाली आणि आम्ही हे सगळं करू शकलो. हे टायटल तुम्हाला दिसतंय शुभलग्न सावधान, हे रोहन अरुंदेकर जो कलाकार आहे त्याने ते बनवलंय. छान बनवलंय त्याने. फोनवरच कॉन्टॅक्ट करून त्याला फक्त माहिती दिली, असा असा विषय आहे आणि सावधान या गोष्टीवर, शुभलग्न आणि सावधान या गोष्टीवर फोकस करायचा आहे की सावध व्हा. कोकणातल्या मुलांनो, मराठी मुलांनो, सर्वांनाच की सावध व्हा. आणि सावधान पुढे ते सावधानचं चिन्ह आहे, ते मी टाकायला सांगितलं त्याला. आणि कोकणातलं शूट असल्यामुळे आजूबाजूला तुम्हाला कोकण दिसतंय. बघूया पुढे. हा हॅलो, हा म्हणे हा ते ट्रकामध्ये माणसं बसली ना सगळी. अरे अहो, ते आम्ही येतोय, चला चला पुढे. अरे हे बाबा, अरे ट्रकवाला आला काय? अहो तात्या, तो केव्हाच आलाय, तुम्ही चला लवकर. वाजले किती आणि बघा. हा बँजोवाला अहो, तात्या ते सगळे आले, तुम्ही चला, निघा लवकर. चला चला, ट्रक मध्ये सगळं सामान भरून ठेवा. हा पट पट पट, चला सगळं सामान घ्या, चला. तुम्ही सगळ्यांना सूचना देताय, ते तुमचं आधी आवरले का? अगं, माझं सगळं आवडलेलं आहे ना. मग आधी टोपी कुठे आहे तुमची? अरे देवा, चल 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 चल. तुम्हाला सांगायची गोष्ट ही आहे की हा जो सीन बघताय तुम्ही, हा सकाळचा सीन एपिसोड मध्ये दिसतोय, पण आम्ही तो संध्याकाळी शूट केलाय, संध्याकाळचे 6 वाजता. आणि संध्याकाळच्या सूर्याची किरण वगैरे, ते लाईट वगैरे जात होती, डल होत होतं, म्हणून आम्हाला ते पटपट घ्यायचं होतं. आणि गावात जाऊन सगळ्या मंडळींना बोलून आणेपर्यंत तेवढा वेळ नव्हता आमच्याकडे, म्हणून आम्ही शॉर्टकट काय मारायचा, तर इकडे हा डायलॉग आम्ही ऍड केला आणि पुढे चालू दिलं. नाहीतर ते सगळ्यांना आणेपर्यंत थोडा टाइम गेला असता आणि मग त्यांना समजावण्यात टाइम गेला असता. ऍक्च्युली हे शेवटच्या दिवशी झालं आणि शेवटच्या दिवशी रात्री, म्हणजे हा सीन झाल्यानंतर रात्री आम्हाला हळदीचं गाणं पण शूट करायचं होतं आणि त्यासाठी पण गावातल्या मंडळींना बोलवायचं होतं. आणि मग डबल बोलवणार, मग ते गडबड असते, व्यवसाय असतो प्रत्येकाचा गावच्या ठिकाणी, मग ते आम्हालाच डिस्टर्ब करायला आवडलं नाही, म्हणून आम्ही मग ते शॉर्टकट मारलं इथे. आणि ते टेम्पो वगैरे आलाय तिकडे नाक्यावर असेल, लोकांनी समजून घेतलं, तुम्ही समजून घेतलं की नाक्यावर असेल, आला असेल. घरात गडबड आहे आई वडिलांची. आमच्या आईला पण ना खूप घाई असते. अगं, तिच्या मुलाचं लग्न आहे आणि तू करवलीयस. हो ना, नाहीतर नवरा मंडपात पोचलेला असायचा आणि अजून करवणीचीच तयारी झाली नाही, असं व्हायला नको. असू देत ग वैशाली, तसं ह्या वर्षीच्या भावाचं लग्न आहे आणि पुढच्या वर्षी तुझं. बस ग मित्रांनो, ह्या गावातल्याच मुली आहेत, त्यांनी कधी ऍक्टिंग केली नाही, प्रॉपर कॅमेऱ्यासमोर कधीच ऍक्टिंग केली नाही, पण इथे असं वाटत नाही की त्यांनी कधी ऍक्टिंग केली नाही. उत्तम अभिनय आहे हा, आणि कुठलंही प्रशिक्षण न घेता आलेला अभिनय आहे हा, म्हणजे एकदम सुंदर अभिनय करतात. खूप कलाकार मंडळी आहेत आनंदवाडीमध्ये, हे आम्हाला शूट केल्यावर समजलं.
30 ते 35 कॅरेक्टर होती या वेब सिरीज मध्ये. आणि आम्हाला सगळे बाहेरून कोणाला बोलवायला लागलं नाही. आम्ही गावातल्या गावातच आम्हाला कलाकार असे उत्तम मिळाले. अगदी लहान मुलापासून जो हळदीमधला नवरदेवाचा धेडा आहे, अगदी लहान मुलापासून मोठ्या वयाच्या म्हणजे एजेड लोकांपर्यंत आम्हाला कलाकार सापडले, मिळाले आणि उत्तम अभिनय सुद्धा केला त्यांनी. सूरज आलाय, मुलीच्या भावाचा फोन आलाय आणि आता मुलीचा भाऊ सांगणार आहे की हे लग्न मोडलंय म्हणून. किती दुःख असेल तुम्ही समजू शकता. एपिसोड बघताना समजतं. मोबाईल आपटला. खुर्चीचा सीन एका टेक मध्ये नाही झाला. ऍक्च्युली पहिला टेक होता, त्याच्यात खुर्ची तुटली आणि मग आम्हाला दुसरी खुर्ची ठेवायला लागली आणि ती आता तुम्ही बघताय ती दुसरी खुर्ची आहे. छान झाला पण तो सीन थोडा रागात आहे. फुलं वगैरे तोरणं वगैरे काढून टाकतोय. आणि हा सूरज ओरडला. रस्त्याच्या पलीकडे एक घर आहे, तिथे पण लग्नाचा माहोल होता, लग्नाचं घर होतं ते. ऍक्च्युली आम्हाला याच दिवशी गाणं शूट करायचं होतं हळदीचं आणि त्याच दिवशी हळद शेजारच्या घरात पण होती खरी खुरी. आणि मग आम्ही तो टायमिंग मॅच केला की आम्ही आधी करतो नंतर तुम्ही करा, असं आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्याने ती मान्य केली. खरं तर गावी लग्न असेल तर आवाज सुद्धा असतो आणि गाणी वगैरे लावलेली असतात, तर आम्हाला त्रास होऊ नये म्हणून तिकडच्या पराडकर मंडळींनी गाण्याचा आवाज जरा कमी केला आणि आम्हाला भरपूर साथ दिली. म्हणजे स्वतःच्या घरात लग्न कार्य असतानाही आम्हाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः गाण्याचा आवाज कमी ठेवला. आणि हॅलो? ज्या दिवशी आमचं हळदीचं हॅलो? शूट होतं गाण्याचं, त्याच दिवशी त्यांच्याकडे हॅलो, मी सुरजचे बाबा बोलतोय. तुम्हाला बोललो होतो वडील ना फोन परत फोन करतायत. करू नका. हा. तुम्हाला सांगितलं ना लग्न मोडलंय. मुलीच्या भावाने लग्न मोडलंय आणि पुन्हा इथे फोन करू अहो, पण- आम्हाला सवय नाही तुमच्यासाठी खोटं बोलायची. अहो काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय. अहो एवढा मांडव घातला, एवढा खर्च केला, आता वराड निघा. हा विचार आधी करायला पाहिजे होता. मी तुमच्या मुलाच्या कंपनीत गेलो होतो, तरीच माहिती मिळाली नसते. आता मुलीचा भाऊ रिव्हील करतो की मी तुमच्या मुलाच्या कंपनीत गेलो होतो आणि तिथे मला समजलं की तुमचा मुलगा परमनंट नाही. आता वडिलांना पण धक्का बसतो, कारण त्याने सूरजने सांगितलेलं नसतं की मी परमनंट नाही करून. त्याने घरी सांगितलेलं असतं मी परमनंट आहे आणि वडिलांनी पेढे सुद्धा वाटलेत तो परमनंट झाल्यानंतर. हे आपल्याला पुढे समजतं डायलॉग मधून. आणि आता ते शॉक झालेत. मग काय झालंय? लग्न मोडलंय त्यांनी. काय? अरे लग्न मोडलंय त्यांनी. हे जे बाहेर खुर्चीवर बसलेली व्यक्ती दिसते तुम्हाला, ती ऍक्च्युली घराचे मालक आहे, पुणेकर, आनंदवाडीतले. त्यांच्या घरात आम्ही शूटिंग केलं आणि त्यांना पण म्हणजे त्यांनी मंडप वगैरे बांधण्यास मदत केली वगैरे. आणि कसलाही त्रास आम्हाला पूर्ण 5 दिवस शूट करताना जाणवला नाही त्यांचा. आता त्यांनी त्रास होऊ दिला नाही आम्हाला. ते बाहेर बसले, ते त्या घराचे मालक आहेत आणि आम्ही त्यांना बाहेर बसवलंय. तुला टेन्शन मध्ये आलाय, डोळे लाल झालेत त्याचे. वडील त्याला आता ओरडतायत. अवकाश वडील त्याला ओरडतायत आणि त्याने काय सांगितलं फोनवर ते त्याला विचारतायत खरं आहे का. तो बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे सूरज. थोडा वेळ जातो आणि नंतर मग आई वडील विचार करतात, पण बाबांचा राग जात नाही. आणि सूरज जेवला नाही म्हणून आईला काळजी आहे ती दाखवण्याचा एक प्रयत्न केलाय पहिल्या एपिसोड मध्ये. काय आम्ही फापट पसारा केला नाही, याच्यात अजून गोष्टी दाखवता आल्या असत्या. मेन मेसेज जो आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तो तेवढा गेला नसता, म्हणून आम्हाला ते सिरियल प्रमाणे वाढवायला मजा येत नाही.
आणि खर्चाचा प्रश्न पण असतोच. मी मुंबईला जाणार नाही. मग ते काय करणार इथे दुसरा मुद्दा आम्ही घेरलाय की आई शांत हो, शूट त्याला करायचा वेळ प्रयत्न केलाय जो लोकांपर्यंत पोहोचावा असं आम्हाला वाटलं. मी मुंबईला जाणार नाही म्हणजे नाही. गावातला मुलगा आता मुंबईला जायचा विचार करत नाही, पण घरून फोर्स करतायत, बाबा त्याचे फोर्स करणार की मुंबईला जा, नोकरी कर. पण आता त्याला जायचं नाही. ऍक्च्युली त्याच्या माइंड मध्ये असं आहे की मुंबईला आता गेलो तर माझी चितू होईल, बदनामी होईल, मी खोटं बोललो हे समजेल सगळ्यांना. त्याच्यामुळे तो आता मुंबईला जायचा विचार करत नाही. त्याला गावीच राहून आता, पण काही असू दे, त्याला गावी राहून काहीतरी करायचंय, स्वतःच करायचंय या उद्देशाने तो गावी राहतोय आणि ते चांगलं आहे. म्हणजे हा जो त्याच्या मनात विचार आलाय तो कोणत्या तरी वाईट गोष्टीमुळे का असेना पण आला आणि एका गोष्टीसाठी तो चांगल्या मार्गाने जातोय. मी मुंबईला जाणार नाही. हा आता आपण मला जास्त दाखवण्याचा बोलायला जाऊ प्रयत्न नकोस. करू. गावभर चित वडील काढ. सांगतात आता गावभर चर्चा सुरू झाली आहे, आता तू राहू नकोस, मुंबईला तिकून जा. आणि जो तो आणि आपापल्या आम्हाला पण ते पद्धतीने ऐकवत नाही आता पण मी लोक काय काय बोलतायत काय काय नाही. करू म्हणून वर तोंड करून विचारतोस. वडील आता रागातच आहे कारण त्यांच्या डोक्यावर पण टेन्शन येणारच. ऍक्च्युली वडिलांना राग येणे पण स्वाभाविक आहे, कारण समाजात नाव खराब होतं, लोक चर्चा करतात, मग तो एक वेगळा विषय बनतो लोकांना बोलण्यासाठी, म्हणून ते चिडले आहेत. ऍक्च्युली अशी गोष्ट जर झाली तर घरात सगळ्यांची चिडचिड होते, बाबा ते जरा दाखवण्याचा शांत एक व्हा. प्रयत्न केलाय आम्ही. काय शब्द बा? वैशाली सूरजची बहीण सांगते बाबांना गावभर शांत चर्चा व्हा, सुरू पण आहे. या तुझं वेळच लग्न नाही ती होताना शांत होण्याची. नाकी नऊ येते आमच्या, कळतंय का तुला? बाबा ते एकसारखी चर्चा नको. मला चर्चा नकोच आहे म्हणून शकतो जा मुंबईला. बाबा सारखं सांगतात म्हणजे? सूरजला निघून जा, मुंबईला निघून जा म्हणून, पण सूरज मी ऐकत नाही. गावालाच राहणार आहे. आता तो आणि जाणं इथे राहून काय शक्य करणार नाही आहेस? मी असं तो गावालाच सांगतो. राहणार आहे. आणि इथे राहून काय करणार आहेस? लग्न मोडल्याबद्दलचे टोमणे लोकांचं ऐकत बसणार आहेस का तू? हा? म्हणून रक्त सरसवतं, म्हणून वाटेल तसा विचार करतोस तू. एक एक अनुभव येतील ना तेव्हा कळेल तुला. तुला जर मुंबईत जायचं नसेल तर या घरात पण राहू नकोस. वडील आता सूरजला सांगतात तुला जर मुंबईला जायचं नसेल तर या घरात सुद्धा राहू नकोस. एकतर तो आता डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता आहे, त्याला त्रास झालाय, ऍक्च्युली त्याचं लग्न मोडलंय त्याच्यामुळे तो टेन्शन मध्ये, आणि वडील वरून त्याला प्रेशर करतायत त्याच्यामुळे तो अजूनच टेन्शन मध्ये आहे. आणि आता तो निघून जाणार घरातून, तर राहणार हे दुसऱ्या एपिसोड मध्ये तुम्ही बघितला असेल एपिसोड, तरी मी सांगतो की तो आता निघून जातोय आणि तो आता डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता आहे. असं होऊ शकतं. इथे आपला एपिसोड संपतो.